नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कन्या राशींच्या व्यक्तींना जून 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. कन्या राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये मनसोक्त खर्च करता येईल. मनामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी सढळ हाताने तुम्ही खर्च करू शकता. स्वतःसाठी वेळ देता येईल, हे सगळ्यात महत्त्वाचं. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की तुमची इच्छा असते पण तुम्ही स्वतःसाठी वेळ देऊ शकत नाही. पण या महिन्यामध्ये तुम्ही स्वतःसाठी वेळ देता येईल तुम्हाला, तर तुम्ही अवश्य द्या. कुटुंबामध्ये आणि सगळ्या आपल्या नातेवाईकांमध्ये एक चांगला मेसेज याद्वारे जाऊ शकतो. तर ही गोष्ट तुम्ही अवश्य करा. या महिन्यात थोडीशी दुसरी गोष्ट अशी की हितशत्रू आणि गुप्तशत्रू यांचा त्रास वाढणार आहे किंवा वाढेल. त्यासाठी उपाय मी शेवटी तुम्हाला सांगेनच, पण ती शत्रुपीडा जी आहे ती कमी व्हायला हवी. कारण अन्यथा तुमची भरभराट जशी व्हायला पाहिजे तशी होणार नाही. तर शत्रुपीडेचा त्रास तुम्हाला या महिन्यात दिसून येतो. आपले हितशत्रू कोण आहेत, हितचिंतक कोण आहेत यांना ओळखा आणि त्याप्रमाणे त्यांना अंतरावरच ठेवा, म्हणजे तुम्हाला अन्य कामामध्ये व्यतीत वेळ करता येईल. उत्तरार्ध जो आहे या महिन्याचा तो तुमच्यासाठी विशेष लाभदायक असा आहे. आपल्या प्रत्येक कामाचा मोबदला तुम्हाला मिळेल. आश्वासनांवर नाही तर प्रत्यक्ष येणी तुम्हाला या महिन्यात येतील. कारण काही गोष्टी येणार 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 असं म्हटलेलं असतं, पण ती प्रत्यक्ष या महिन्यात येतील आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला एक आनंद मिळेल. आपण जे काही काम बुद्धीच्या जोरावर करताय ते सिद्ध करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी समोर जे कोणी व्यक्ती असतील त्यांच्यासमोर तुम्ही ते काम सिद्ध करून दाखवाल एवढा आत्मविश्वास तुम्हाला या महिन्यात दिसून येईल. हे ते काम जर सिद्ध झालं तर साहजिकच तुम्हाला त्याचा फायदा होईल असं यामध्ये दिसून येते. नास्तिकता मात्र थोडीशी या महिन्यात वाढीला लागेल. म्हणजे आपल्या नित्य नेमाने ज्या काही गोष्टी आहेत त्या होणार नाहीत, त्यासाठी वेळ देता येणार नाही असं कारण तुम्ही द्याल, पण त्या करायला हव्यात. पण अशा कारणाने त्या पुढे जातील काही असं या महिन्यात दिसून येतं. पती पत्नीमध्ये विशिष्ट गोष्टींवरून थोडासा वाद होण्याची शक्यता आहे. काही विशिष्ट टॉपिक्सवर, सर्वसामान्यप्रमाणे सगळ्या गोष्टीत नाही. तर भांडणाचा मुद्दा आला की तो मुद्दा बाजूला ठेवा आणि आपण पुढे सरका. कारण ती अढी मनामध्ये राहून जाईल आणि पती पत्नीमध्ये झालेलं भांडण जे आहे ते सर्वसामान्यपणे मुलांना त्रासदायक होत असतं. त्यामुळे ते शक्यतो टाळा. कन्या राशीची जी मुलं आहेत त्यांना आपल्या या पुढील वाटचालीसाठी थोडा आळस दूर ठेवावा लागेल. कारण त्यांच्या मनात खूप गोष्टी त्यांना करायच्या आहेत, पण मनात जो आळस भरलेला आहे तो आळस त्यांना काही करून देत नाही आहे. तर तो आळस त्यांना दूर ठेवावा लागेल. वाहनांची थोडी कटकट, त्याच्या रिपेअरिंगसाठी खर्च असा अनपेक्षितपणे या महिन्यात दिसून येतो. सिंह राशीचे कलाकार जे आहेत त्या कलाकारांना या महिन्यामध्ये विशेष प्रावीण्य दाखवण्याचा योग येतो. तर अशी संधी आली तर तुम्ही अवश्य प्राप्त करून घ्या. छोटे छोटे मानसन्मान प्राप्त होतील आणि त्याचा तुम्हालाही आनंद मिळेल. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्या जर काही केसेस चालू असतील कोर्टात जमिनीवरून, जमिनीच्या वादावरून, तर त्या विशेष काही तुम्हाला लाभदायक होणार नाहीत. तर त्याचं पुढे ढकलल्या गेल्या तर ते तुमच्यासाठी चांगलंच असं मी म्हणेन. तर त्याप्रमाणे तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत थोड्या पुढे ढकलल्यात तरी चालेल. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो
की या महिन्यामध्ये कुटुंबासाठी देवदर्शनासाठी तुम्हाला जायचा योग येतो कुटुंबासहित. तर तसा योग आल्यास तुम्ही त्याचा अवश्य त्यांना फायदा करून द्या. असा फायदा त्यांना झाला म्हणजे त्यांचा आनंद द्विगुणित होईल आणि एकंदर वातावरण चांगलं राहील. हे होतं कन्या राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.